रामजीचा तो बाळ होता, नीच रूढीचा तू काळ होता। रूढी परंपरा या देशातील घाण आहे, तरी लोक म्हणतात माझा भारत महान आहे। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। वाव। पण मी म्हणेल की भारता भारता तू कशाचा महान रे, भारता भारता तू कशाचा महान रे, तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे, तू कशाचा महान रे। रूढी परंपरा या देशातली घाण आहे, तरी लोक म्हणतात माझा भारत महान आहे। अरे भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे। प्रत्येक पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावरली प्रतिज्ञा, पहिल्या पानावर जरी प्रतिज्ञा असली तरी कधी सरांनी वर्गात मुलांना शिकवलीच नाही। मुलांना का शिकवली नाही? कारण परीक्षेला या प्रतिज्ञेबद्दल कधी प्रश्नच आला नाही, म्हणून ही प्रतिज्ञा शिकवण्याचं गुरुजीला कधी कामच पडलं नाही। भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही जर प्रतिज्ञा मुलांच्या गळी जर सरांनी उतरवली असती तर कदाचित खैरलांजी घडली नसती। रूढी परंपरा या देशातली घाण आहे। कोण पैदा केली रे रूढी? कोण पैदा केली जात? कशाला म्हणतात जात? अरे जी मनातून जात नाही तिला म्हणतात जात। या जातीनंच केला या कोटी कोटी जीवांचा घात, आणि म्हणूनच मारली बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्या छाताडामध्ये बुट्टांची लात, पाडले तिचे दात, भोसरी केली ती जात, म्हणून तुम्ही आम्ही आलोत माणसात। मधून आलेल्या आर्याच्या अवलादीने या पवित्र भगवान बुद्धाच्या देशामध्ये, खैबर खिंडी मधून आलेल्या आर्याच्या अवलादीने या देशामध्ये जातीचं विश्वली पेरली, ग्रंथाची निर्मिती केली, आणि आम्हा बहुजनाला सांगितलं क्या हो रहा है, सेटिंग बराबर करो। आम्हा बहुजनाला सांगितलं की ब्राह्मण जन्मले ब्रह्मदेवाच्या मुखातून, क्षत्रिय जन्मले ब्रह्मदेवाच्या बाहूतून, वैश्य जन्मले ब्रह्मदेवाच्या मांडीतून, आणि शूद्र जन्मले ब्रह्मदेवाच्या पायातून। कोणी सांगितलं? ब्राह्मणाईच्या पोत्यांनी सांगितलं। पोती पुराणाने आम्हाला सांगितलं की ब्रह्मदेवाच्या तोंडातून म्हणे ब्राह्मण जन्मले, ब्रह्मदेवाच्या बाहूतून म्हणे क्षत्रिय जन्मले, ब्रह्मदेवाच्या मांडीतून म्हणे वैश्य जन्मले, आणि ब्रह्मदेवाच्या पायातून म्हणे शूद्र जन्मले। काय कमाल आहे! आमच्या देशामध्ये ब्रह्मदेव बाळातीन झाला। आम्हा बहुजनाला बनवलं, ब्रह्मदेव बाळातीन झाला। हे ब्रह्मदेव जेव्हा बाळातीन होऊ लागला तेव्हा मी त्याच्या जवळ असायला पाहिजे होतो, म्हणजे त्याला कळा कुठून आल्या ते मला जवळून पाहता आले असते। त्याच्या कळेचा केंद्रबिंदू कुठे आहे ते मला जवळून पाहता आला असता। अरे ब्रह्मदेव बाळातीन झाला, झाला तर झाला रे, पण गरोदर कोणाकडून राहिला हे काम नाही। बहुजनाला बनवलं, आम्ही बनत गेलो। लिहिणाऱ्यांनी पोती पुराण लिहिले, आम्हाला गुरफटून टाकलं। आम्हाला बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराज कधी वाचून दिला नाही। बुद्ध फुले शाहू आंबेडकर शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आम्हाला इथल्या भटोड्यांनी वाचून दिला नाही। आम्हाला पोती पुराणामध्ये गुरफटून टाकलं। याच्या पुढे जाऊन रामायण लिहिणाऱ्याला डोकं होतं की नाही मला माहित नाही। रावणाच्या भावाचं उदाहरण रामायणामध्ये लिहिलं गेलं की रावणाचा भाऊ कुंभकर्ण जर समुद्रामध्ये उभा टाकला तर म्हणे समुद्राचं पाणी त्याच्या कमरेला येत होतं, एवढा मोठा कुंभकर्ण। कुंभकर्णाला जर झोप लागली तर त्याच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे। कुंभकर्णाच्या नाकामध्ये हाती घोडे हुट घुसायचे आणि चरून बाहेर यायचे। आज त्या कुंभकर्णाचं काय नाक होतं का खंडाळ्याचा बोगदा होता? कुंभकर्णाची दाढी करायला एखादा वारीक बसला आणि कुंभकर्णाने जर श्वास घेतला तर धोपटी सगट वारीक त्याच्या नाकात घुसायचा। काय कमाल! अरे लिहिणाऱ्याला लाज वाटली नाही तर नाही रे, वाचवणाऱ्याला वाटली पाहिजे।
अरे वाचवणाऱ्याला वाटली नाही तर नाही रे, ऐकवणाऱ्याला वाटली बाई. काय लिहावं, काय वाचावं, काय ऐकावं याचं भान आता बहुजनांनी ठेवलं पाहिजे. देवा धर्माच्या पोती पुराणाच्या नादी लावून आमच्या बहुजनांचे डोके ब्राह्मणांनी खलास केले. तुंपो पोळी खाल्ली, मलिंदा त्यांनी खाला. किसी के पेट से सांप पैदा हुआ है, किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है. किसी के पेट से सांप पैदा हुआ है तो किसी के पेट से पाप पैदा हुआ है. लेकिन भीमाई ऐसी माँ थी यारो कि जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है. डॉक्टर B.R. आंबेडकर. आणि म्हणून भीमाई रामजीचा